तो स्वयंप्रेरक सादर करीत आहे प्रवास गीतेचा शोध स्वतःचा भाग 37वा अध्याय क्रमांक 3 श्लोक क्रमांक 27. एकच श्लोक आहे त्यामुळे थोडासा दीर्घचिंतन आपल्याला करायचं आहे. सागरिया फाउंडेशन संचलित स्वयंप्रेरक द स्कूल ऑफ इन्स्पिरेशनचे आदर्श स्थान असलेले आपले रोल मॉडेल छत्रपती शिवराय आणि स्वामी विवेकानंद यांच्या स्मृतींना वंदन. आपलं ब्रीद वाक्य, ऑल पॉवर इज विद इन यू, यू कॅन डू एनिथिंग अँड एव्हरीथिंग. सर्व शक्ती ही तुझ्यामध्ये सामावलेली आहे, तू काहीही आणि सर्व काही करू शकतोस. भगवंताचं स्मरण करूया. वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुम्. ओम श्री परमात्मने नमः. पण मागचे 25-26 श्लोक पाहिले होते. त्याच्यामध्ये भगवंतानी कर्म का करायला पाहिजे आणि प्रत्येकाने करायला पाहिजे. तर भगवंत असं म्हणतो की मी दुसऱ्याचं उदाहरण का देऊ, स्वतः यांनी ही सृष्टीच निर्माण केलेली आहे. जो सगळा हा मायेच्या पलीकडचा आहे, तो मी स्वतः सुद्धा कर्म करतो. कारण मी कर्म केल्यानंतरच मलाच फॉलो केलं जाणार आहे. मीच जर कर्म करायचं बंद केलंच नाही, तर मला फॉलो करणारे सुद्धा कर्म करणार नाही. त्यामुळे माझं हे कर्तव्य बनतं की मी कर्म केलं पाहिजे. लोकसंग्रहासाठी हे करायला पाहिजे. लोकसंग्रह याचा अर्थ लोकांना योग्य दिशा दाखवण्यासाठीचा तो एक भाग आहे. संग्रह मीन्स संचय ह्या अर्थाने नाहीये इथे. हे अनेकदा आपल्या बाबतीत सुद्धा लागू पडतं. आपण ज्याला देवाचं करतो, एखाद्या पोझिशनवर जातो, एखादं प्रोफेशन निवडतो. जसं आपल्यामध्ये बरेचसे शिक्षक आहेत. तो शिक्षक हा एक पेशा आहे किंवा त्याचं एक प्रोफेशन आहे. देवाधर्माचं आपण काहीतरी करतो. तर आपण ज्यावेळेला अशा पोझिशनवरती असतो किंवा आपण असे काही कर्म करत असतो, त्यावेळेला आपली जबाबदारी अधिक वाढते, की आपण अधिकच सावधपणे आपल्या आयुष्यात कर्म केली पाहिजेत. कारण आपल्याकडे बघून कोणीतरी आपल्याला फॉलो करत असतं. जसं घरामध्ये नेहमी हा वाद होतो जिथे 2 भावंड असतात तिथं, की मोठ्या भाऊ भाऊ किंवा बहिणीने नेहमी चांगलं वागायला पाहिजे. का? तर तुला बघूनच ती लहान शिकणार आहे. ही जबाबदारी असते. तसं आपण जर देवाचं करत असू, तर आपण जाणीवपूर्वक हे लक्षात ठेवलं पाहिजे, जी लोकं आपलं ऐकत नाहीयेत किंवा त्यांना आपलं देवाचं आवडत नाही, अशी लोकं सुद्धा आपल्याला बघत असतात. त्यामुळे प्रत्येक कर्म करताना राग आला तरी तो सावधपणे रागायला पाहिजे, की खरंच रागवण्याची, कारण माझ्या रागावरती लोकांचा वॉच आहे. तुम्ही म्हणाल कशाला वॉच ठेवावं, त्यांचं त्यांनी बघावं. नाही. हाच तर फरक आहे. जशी तुमची पोझिशन बदलली, की त्याच्यानंतर ह्या गोष्टी आपोआप येतात आणि म्हणून सावधपणे कर्म करत राहायला पाहिजे. कर्मापासून पळ काढता येणार नाही. म्हणून जाणीवपूर्वक आपण सगळ्यांनीच हे लक्षात ठेवलंय. आज जर तुम्ही हे गीता सेशन सातत्याने ऐकताय, याचाच अर्थ तुमच्यावरती वॉच ठेवला जातो. म्हणून तुमच्या लाईफमध्ये तुम्ही कसं बिहेव करताय हा खूप मोठा मॅटर आहे. कारण हे कर्म तुम्ही ज्या प्रकारे करणार आहे, त्या प्रकारे तुम्हाला लोकं वॉच करून फॉलो करतील. तुम्ही जर वाईट वागलात, तर लोकं काय म्हणणार, "बघा गीता ऐकून सुद्धा हा असा वागतो. काय उपयोग याचा गीता ऐकून?" कारण नसताना आपल्या चुकीच्या कर्मांमुळं देवाला बदनाम केलं जाणार. देवाला काही फरक पडेल का? ऑफकोर्स नाही पडणार. पण आपली कर्म ही नोंद केली जाणार आहे. जसं बँकेचा जो रखवालदार असतो, सिक्युरिटी गार्ड, त्याला ड्युटी काय असते, की बँकेची सेफ्टी, की बँकेतला जो काही ऐवज आहे तो सुरक्षित राहायला पाहिजे ह्याच्यासाठी तुला नेमलेलं आहे. पण जर बँकेच्या रखवालदारानेच जर बँकेत चोरी केली, तर त्याला शिक्षा होताना सुद्धा डबल होते. पण ज्याला राखायला दिलं त्यानेच चोरी केली, तर त्याला शिक्षा ही अधिक होते. कारण तो जबाबदार असतो त्या गोष्टीसाठी. तसंच जसं-जसं आपण सात्विक होतो किंवा चांगले व्हायला लागतो, देवाधर्माच्या ठिकाणी जातो, त्यावेळेला आपली कर्म ही अधिक सावधपणे आपण करणं आवश्यक आहे. हे आपण मागच्या श्लोकांमध्ये पाहिलं आणि त्याचं महत्त्व हे 26व्या श्लोकामध्ये भगवंतांनी आपल्याला सांगितलं. तुम्ही जर एक थोडासा पॅटर्न किंवा भगवंताची सांगण्याची पद्धत जर पाहिली, अर्जुनाने फक्त एवढाच प्रश्न विचारला होता, की "देवा एक काहीतरी सांग, कर्म की ज्ञान? मला कन्फ्यूज करू नको." एवढा साधा अर्जुनाने विचारलेला प्रश्न आहे. भगवंताला सांगता आलं असतं, की ज्ञान हे अल्टिमेट आहे, तर तू ज्ञान मार्ग निवड किंवा नाही, नाही कर्म करायलाच हवं, तर तू कर्म मार्ग निवड.
एका श्लोकात, फार फार तर 2 श्लोकात विषय संपवता आला असता. पण नाही होत आहे. तो स्टेप बाय स्टेप ह्या प्रत्येक गोष्टी एक्सप्लेन करून सांगतोय, की का याची आवश्यकता आहे, ते कसं करायला हवं, ते का घडतंय, ते का घडू नये, असं जर तुला वाटत असेल तर तू काय करायला पाहिजे, ह्या प्रत्येक गोष्टी स्टेप बाय स्टेप भगवंत आपल्याला सांगतो आहे. आणि हा 27वा श्लोक जो आहे तो अत्यंत महत्वाचा याच रिलेटेड आहे. 27 आणि 28 म्हणजे माऊली सुद्धा ह्याच्यावरती फार सुंदर लिहितात, पण तुर्तास आपण श्लोकाकडे जाऊया. प्रकृतेः क्रियमाणानि गुणैः कर्माणि सर्वशः अहंकार विमूढात्मा कर्ताहमिति मन्यते. भगवंत असं सांगतोय, वस्तुतः वास्तविक सर्व कर्म, जी काही कर्म जो कोणी करतो, ही सर्व प्रकारे प्रकृतीच्या गुणांमार्फत केली जातात. तरीही त्याचे अंतःकरण अहंकारामुळे मोहित झाले आहे, असा अज्ञानी मनुष्य मी करता आहे असं मानतो. जी काही कर्म या सृष्टीमध्ये होतात कोणाहीकडनं, ही सारी कर्म प्रकृतीच्या गुणांमार्फत केली जातात, असं भगवंत आपल्याला क्लिअर कट सांगतोय. आणि पुढे असं म्हणतोय, आत्ता जो आपला विषय झाला, की जो असं समजतो की हे सगळं मी करतोय, तो हे सगळं अहंकारामुळे म्हणतोय. गंमत आहे ना. तुम्ही म्हणाल आता मी करतोय असं नाही म्हणायचं, मग काय म्हणायचं? तेच त्यातला जो नाजूक धागा असतो, धागा किंवा ती मर्यादा जी आहे ती कळली पाहिजे, मग अहंकार राहत नाही. जसं आता मी सेशन घेतोय हे म्हणणं स्वाभाविक आहे, हा व्यवहार आहे. मी सेशन घेतोय असं म्हणण्यामध्ये अहंकार आहे का? ऑफकोर्स नॉट. कारण ते किंवा मी खुर्चीवर बसलोय, मी पाणी पितोय, हे स्वाभाविक आहे, हा व्यवहार आहे. हा मी ओळखणं फार गरजेचं आहे. आणि म्हणून पहिलं वाक्य, प्रकृते क्रियमाणानि गुणही कर्माणि सर्वशः, ही सारी सृष्टीतली जी कर्म आहेत ही प्रकृतीच्या गुणांमार्फत केली जातात. ही नेमकी प्रकृती आहे काय? नेचर काय आहे? नेचर काय आहे? ही प्रकृती जी जी डोळ्यांना किंवा पंचेंद्रियांना अवगत होतीये, ही सारी प्रकृती आहे. जी पंचेंद्रियांना अवगत होत नाही, ती सुद्धा प्रकृती आहे. ही सारी प्रकृती म्हणजे पंचेंद्रियांना काय काय अवगत होत आहे? तर डोळ्यांना दृश्य दिसतंय, त्यामुळे दिसणं हे डोळ्यांचा विषय आहे. कानांना ऐकू येतंय, त्यामुळे ऐकू येणाऱ्या सगळ्या गोष्टी या प्रकृती आहेत. त्वचेला स्पर्श होतोय, त्यामुळे स्पर्श होणारी प्रत्येक गोष्ट ही प्रकृती आहे. जिभेला चव येतेय, त्यामुळे चवीच्या ज्या ज्या काही गोष्टी आहेत ती सगळी प्रकृती आहे. आणि नाकाला गंध येतोय, त्यामुळे जे काही गंध येणार आहे गोष्टी आहेत ती सारी प्रकृती आहे. त्यामुळे पंचेंद्रियांना अवगत होणारी सारी प्रकृती आहे. पण पंचेंद्रियांना अवगत न होणारी ही सुद्धा प्रकृती आहे. काय असेल पंचेंद्रियांना अवगत न होणार? काय वाटतं पटपट? पंचेंद्रियांना काय अवगत होणे जी प्रकृती आहे, जी नेचर आहे? मन आहे ना. मन जे आहे ते पंचेंद्रियांना कधीही अवगत होऊ शकत नाही, कारण मनाचा स्पर्श करता येत नाही, मनाचा गंध येत नाही, मनाला चव घेता येत नाही, काहीच घेता येत नाही. हे मन सुद्धा प्रकृती आहे. जे सुप्त आहे, जे सूक्ष्म आहे, ती सुद्धा प्रकृती आहे. म्हणजे जे काही पंचेंद्रियांना अवगत होते तीही प्रकृती आहे, जी पंचेंद्रियांना अवगत होत नाही तीही प्रकृती आहे. आणि ही प्रकृती गुणांमध्ये विभागलेली आहे आणि त्या गुणांच्या मार्फत हे सगळं केलं जात आहे. मग प्रकृतीचे गुण आपल्या सगळ्यांना प्रत्येकाला परिचित आहेत, सत्व, रज आणि तम. या 3 गुणांच्या परमिटेशन कॉम्बिनेशन मधनं ऍक्शन होत आहेत. हा माणूस असाच का? हा माणूस असाच का नाही? असे जे आपल्याला प्रश्न पडतात, बिकॉज ऑफ दॅट
प्रकृतीचे गुणधर्म. संपूर्ण पृथ्वी किंवा संपूर्ण विश्व जे आहे ह्या प्रकृतीने बांधलेलं आहे आणि प्रकृती ह्या 3 गुणांमार्फत ऍक्शन करत राहते. मग मला जर मगाशी आपण बघितलं, की कर्म हे आपली प्रोसेस आहे. इथं सावध राहणं आवश्यक आहे. मग कर्म ही जर प्रक्रिया असेल, तर कर्म घडवणारं कोण आहे? तर प्रकृतीचे हे 3 गुण. म्हणजे मला सावध कशावरती राहावं लागेल? ह्या 3 गुणांवरती राहावं लागेल. कारण जर हे 3 गुण बदलले नाहीत किंवा ह्याच्यातलं कॉम्बिनेशन बदललं नाही, तर माझी होणारी ऍक्शन बदलणार नाही आणि ऍक्शन जर बदलले नाही, तर रिझल्ट बदलूच शकत नाही. जर मला माझ्या आयुष्यात रिझल्ट काय आहे हे हवा आहे, हे मला माहिती आहे, तर त्याच्या अकॉर्डिंगली माझी ऍक्शन मला काय असली पाहिजे हे मला डिफाईन करायला पाहिजे आणि त्या ऍक्शनच्या अप्रोप्रिएट माझ्यातले हे 3 गुणांचं कॉम्बिनेशन असलं पाहिजे. जर एखाद्या मुलाला असं वाटतंय, की मला खूप अभ्यास करायचा आहे, सकाळी लवकर उठायचंय, 8-8 तास अभ्यास करायचा आहे, मला IIT मध्ये जायचंय किंवा आणखीन काय कॉम्पिटिटिव्ह एक्झाम क्रॅक करायच्या आहेत, हे सगळं त्याला वाटतंय. त्याला रिझल्ट माहिती आहे काय करायचं. त्यासाठी त्यांनी ठरवलं, की मला भरपूर अभ्यास करायला पाहिजे, हे माझं कर्म आहे. पण त्याच्यामध्ये तामसिक गुण अधिक असल्यामुळं तो लवकर उठूच शकत नाही. कारण थोडं 5 मिनिटं, 5 मिनिटं, 5 मिनिटं असं करेपर्यंत सकाळ संपून जाते. कारण तो तामसिक गुण त्याला आळस निर्माण करतो आणि तो उठूनच देत नाही. त्याने कितीही ठरवावं, पण ते 1 तास बसायच्या वेळेला तो ठरवतो, की नाही आता 1 तास काही झालं तरी उठायचंच नाही. दर 2-2 मिनिटांनी थोडं पाणी पिऊन येतो ना, थोडं टीव्हीवरती काय चाललंय 2 मिनिटं बघून येतो फक्त. हा तामसिक गुण इकडे वळवणार. मग जर हा गुणच बदलला नसेल, तर ॲक्शन बदलणार नाही. ॲक्शन बदलली नाही, तर रिझल्ट बदलणार नाही आणि रिझल्ट बदलला नाही, की डिप्रेशन. की काय माहीत मला जे हवंय ते का मिळत नाही? मी किती मेहनत घेतोय त्यासाठी. कुठे मेहनत घेतोय? त्या मेहनतीमध्ये तो जो पाहिजे भाग तो येतच नाहीये. मग ह्या 3 गुणांवरती जास्त फोकस करणं गरजेचं आहे. मग भगवंत पुढच्या लाईनमध्ये सांगतो, की ज्याचं अंतःकरण अहंकारामुळे, की हे सगळं मी करतोय, असं ज्याला वाटतंय, तो अज्ञानी मनुष्य असं समज. त्याला वाटतंय मी करतोय, तू काहीच करत नाहीये. तुझी बुद्धी ह्या गुणांनी युक्त आहे. बुद्धी काही करू शकत नाही. 3च गुण सगळे करतायत. 3 फॅक्टर्स आहेत हे. जसं ॲटममध्ये प्रोटॉन, इलेक्ट्रॉन आणि न्यूट्रॉन 3 ॲटम असतात. विचार करा, ज्याला सायन्सचं बॅकग्राऊंड आहे त्याला कदाचित समजेल हे. प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन ह्याची जी क्वांटिटी असते त्याच्यावरती ठरतं, की हा जो ॲटम आहे, हा पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे. सपोज फॉर अ सेकंड आपण असं कन्सिडर करूया, एक ॲटम आहे जो काय म्हणूया निगेटिव्ह आहे चार्ज. एक त्याच्यावरती चार्ज निगेटिव्ह आहे. मी एक फक्त प्रोटॉन बदलला, वाढवला त्याच्यामध्ये. ॲटमचे एक जर मी फक्त प्रोटॉन त्याच्यामध्ये ॲड केला, तर ॲटमचे कॅरेक्टरिस्टिक बदलतील? बघा फक्त एक प्रोटॉन ॲड केला, बाकी काहीच केलेलं नाही. एक छोटासा बदल मॉलिक्यूलला किंवा ॲटमला सगळ्या त्याच्या कॅरेक्टरिस्टिक बदलण्याला भाग पाडतो. एक या सत्व, रज, तम ह्यांच्या कॉम्बिनेशनमध्ये थोडासा फरक केला, ॲक्शन बदलते. ॲक्शन बदललं की रिझल्ट बदलतो. म्हणून जर माझ्या आयुष्यात मी जोपर्यंत असं म्हणत राहील, की हे सगळं मी करतोय आता जसं आपला विषय झाला, की हे मी करतोय, मग हे द्यायला पाहिजे, मग समाजाचं देणं आहे म्हणून मी हे करतोय. हे सगळं जे आहे, हे सगळं म्हणणं व्यावहारिक दृष्टिकोनातनं इट्स ओके. आपण म्हणणं, की मी हे करतोय, मी हे करतोय. डीप लेव्हलला जर आपण पाहिलं, तर हे आपण काहीच करू शकत नाही. कारण आपल्यामधले हे जे 3 गुणांचं कॉम्बिनेशन आहे, तेच आपल्याला प्रवृत्त करतं, की तू ह्याच्यात पार्टिसिपेट कर और नाही कर. पार्टिसिपेट केल्यानंतर त्याच्यामध्ये तू कोणती तुझी मतं मांड, कोणती मतं मांडू नकोस, कोणत्या ॲक्टिव्हिटीजमध्ये डेडिकेशन दे, कोणत्या ॲक्टिव्हिटीजमध्ये देऊ नको. ते केल्यानंतर त्याच्यामध्ये किती गुंतायचं, नाही गुंतायचं, हे सारं काही या 3 गुणांच्या कॉम्बिनेशनवरती ठरतं. जर आपल्यामध्ये हा तमस गुण जास्ती असेल, हा तमस गुण कायम आपल्याला अग्रेशनमध्ये नेणार.
मग कदाचित ते घरटं लावल्यानंतर मनात विचार की मी समाजाचं देणं लागतोय, निसर्गाचं देणं लागतोय, मी केलं. मग आता मला ते समाधान हवंय. आत्मिक समाधान, मानसिक समाधान जे मगाशी म्हटलं. मग ते चिमण्यांनी यायलाच पाहिजे तिथं. येत नाही म्हणजे काय? मग आता ती चिमणी तर माझ्या हातात नाहीये. मी काय करेल? राग-राग करून 2-4 अपशब्द त्या चिमण्यांच्या नावाने बोलून मोकळं होईल. कोणी केलं हे सगळं? त्या एका तमोगुणाने केलं. तेच माझा राजसिक गुण जास्ती आहे कॉम्बिनेशनमध्ये. त्याची क्वांटिटी जास्ती आहे. राजसिक गुण हा नेहमी अँबिशियस असतो. त्याला सतत हवं असतं काहीतरी. अरे येत कशाने चिमण्या? एकाच्या ऐवजी 2 यायला पाहिजे. 2च्या ऐवजी 4 कशा येतील? आणखीन काय? आणखीन काय? सतत चालू राहणार आहे. तिसरा जो आहे, जो अगदी डिसेंट आहे. सात्विक. हा सात्विक काय करेल? ठीक आहे, मला जे काही योग्य वाटतंय मी ऍक्शन करत राहील. मगाशी जयश्री मॅडमनी जो प्रश्न विचारला किंवा मत मांडलं, की ते घरटं इथे पक्षी येत नाहीयेत, मग मी काय करायला पाहिजे? बदलायचं का? बदला, जागा बदला. काय वाटेल त्याच्यासाठी जे काही करावं लागेल. पण महत्वाचं लक्ष कशावर द्यायला पाहिजे? गुणांकडे. की माझ्यातला जर तो सात्विक गुण सातत्याने वाढवत मी जर ठेवला, तर ते घरटं बदलल्याने किंवा आणखी त्यासाठी काही केल्याने माझ्या मनावर त्याचे कसलेही इम्प्रेशन पडणार नाही. की बाबा रे, हे जे काही उद्दिष्ट आहेत, की त्या पक्ष्यांना ते घरटं मिळावं, याच्यासाठी म्हणून मी हा प्रयत्न करतोय आणि त्याच्यासाठी जी काही अप्रोप्रिएट ऍक्शन असेल ती मी करण्याचा प्रयत्न करतोय. मी रिझल्टशी कनेक्ट नाहीये. जरी मी बाहेरनं वाटतंय याच्यामध्ये, की रिझल्टसाठीच हे सगळं चालू आहे. पण ऍक्च्युअल हा सात्विक गुण जो आहे तो त्याच्याशी कनेक्ट राहून देत नाही. म्हणून जर आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला अपेक्षित रिझल्ट हवा असेल, तर त्याच्या अकॉर्डिंगली आपल्यातला तो गुण तिथे असणं आवश्यक आहे. म्हणजे आता कदाचित तुमचं असं मत होईल, अच्छा म्हणजे मग सात्विक गुण आपल्यातला चांगला असला पाहिजे किंवा अधिक असला पाहिजे. अजिबात नाही. आवश्यक आहे ते गरज काय, पर्पज काय त्याच्यानुसार कॉम्बिनेशन. रात्रीची झोप आली, 12 वाजलेले आहेत, आता झोपलंच पाहिजे. तिथं जर मी सात्विक गुण ठेवला, नाही, नाही रात्री 12 वाजता आता मी देवाचं करायला बसतो. सात्विक गुण आहे. शरीर नाही म्हणणार. झोप येणार, जांभया येणार, आळस येणार, कंटाळा येणार. कारण तिथे तमोगुणच आवश्यक आहे. कारण शरीराला विश्रांतीच नाही मिळाली, तर शरीर तंदुरुस्त राहणार नाही. म्हणजे योग्य वेळेला हा तमोगुण येणं आवश्यकच आहे. त्यामुळे प्रत्येक गुणांची आवश्यकता आहे. फक्त तो कधी, कसा, किती वापरायचा ह्याच्यावरती सगळं आहे. त्यामुळे कर्म कोण करवतं? 3 गुण करतात. या 3 गुणांचं कॉम्बिनेशन जे आहे, फक्त एक गुण कधीच काही करू शकत नाही. फक्त सात्विक आहे, हा माणूस किती सात्विक आहे. अजिबात असं असू शकत नाही. 3 गुणांचं कॉम्बिनेशन असतं. फक्त ह्याच्यामध्ये कशाचं पर्सेंटेज जास्ती आहे, ते जास्ती म्हणतं. जसं हवेमध्ये फक्त ऑक्सिजन आहे का? तर अजिबात नाही. बाकी सगळे वायू आहेत की. पण ऑक्सिजन हा माणसासाठी आवश्यक आहे, प्राण्यांसाठी आवश्यक आहे. त्याचं पर्सेंटेज 21% आहे. पण बाकीचे वायू भरपूर आहेत की. नायट्रोजन तर सगळ्यात जास्ती आहे. पण माणसाला नायट्रोजनची गरज नाही. तसं हे तीनही गुण प्रत्येकामध्येच असणार आहेत. अन्नातही तिन्ही गुण आहेत. आपण बघितलं आत्ताच, प्रकृती म्हणजे जी जी पंचेंद्रियांना अवगत होते ती, आणि जी पंचेंद्रियांना अवगत होत नाही ती. दोन्ही प्रकृती आणि प्रकृतीचे हे 3 गुणधर्म आहेत. त्यामुळे अन्न सुद्धा पूर्ण सात्विक कधीच असू शकत नाही. पूर्ण राजसिक कधी असू शकत नाही. पूर्ण तामसिक कधी असू शकत नाही. पर्सेंटेज कशाचं जास्ती ते जास्ती म्हणा. कारण एकच गुण मनामध्ये, हा किती सात्विक माणूस आहे, चांगली गोष्ट आहे ना. पण हाच माणूस रात्री झोपतो ना, त्यामुळे तमोगुण सुद्धा आहे. हाच माणसाला स्वतःच्या आयुष्यामध्ये काहीतरी अँबिशन असतात की मला हे हवंय, ते हवंय, माझ्या मुलांनी चांगलं शिक्षण घ्यायला पाहिजे, हे असतात की. हा राजसिक गुण आहे. मग तो वाईट आहे का? अजिबात नाही. पालक म्हणून माझ्या मुलांनी चांगलं शिकावं ही माझी अपेक्षा असणं अजिबात वाईट नाही. मग मी जर तिथं म्हणलं सात्विक गुण आहे, "मुला तुला जे वाटेल ते कर, तू पास हो, नापास हो, मला काही वाटणार नाही, मी अतिशय शांत आहे." असं जर मी म्हटलं तर मी पालक म्हणून चुकीचं ठरेल. म्हणजे माझ्या आयुष्यात तो राजसिक गुण पण हवाय, तामसिक गुण पण हवाय. कोणी मला येऊन मुस्कटात मारली तर मला परत मारता यायला पाहिजे, अन्यायाविरुद्ध लढता यायला पाहिजे, तामसिक गुण असलंच पाहिजे. त्यामुळे फक्त सात्विक आवश्यक नाही, फक्त राजसिक आवश्यक नाही, फक्त तामसिक सुद्धा आवश्यक नाही. महत्वाचं आहे ते कॉम्बिनेशन. आणि हे कॉम्बिनेशनच ठरवतं आपल्याकडनं काय ऍक्शन होणार आहे. मनात येणारे विचार सुद्धा या कॉम्बिनेशनवर ठरतात. मनात आलेल्या विचारांवर काय ऍक्शन घ्यायची, त्यासाठीची जी बुद्धी आहे, ती बुद्धी सुद्धा याच 3 गुणांनी युक्त आहे.
आणि ही बुद्धी झाल्यानंतर त्यातली जी ऍक्शन घडणार आहे त्या ऍक्शनसाठी त्याचे रिझल्ट जे आहेत ते ठरलेले आहेत, जे आपण मागच्या अध्यायांमध्ये पाहिलंय. ऍक्शन घडली की त्याची रिॲक्शन ठरलेली आहे. आपल्याला चॉईस नाही, आपल्याला चॉईस फक्त ऍक्शनसाठी आहे. मग जर ऍक्शनसाठी चॉईस असेल तर मला काम करावं लागेल ह्या 3 गुणांवर. आणि हे जोपर्यंत बदलणार नाही तोपर्यंत हो मला राग कमी करायचा मला राग कमी करायचा आहे. 10 वेळा ओरडून राग कमी होणार नाही. राग कमी होण्यासाठी जे काही आवश्यक आहे, या गुणांमधला बदल, तो करणं आवश्यक आहे. मग हे गुण येतात कुठून? आता याच्यावरती ज्ञानेश्वर माऊली फार सुंदर म्हणतात. आपण अनेकदा हा अगदी आजकाल परवलीचा शब्द झालाय. मला फार टेन्शन आहे, मला फार स्ट्रेस आहे, डिप्रेशन आहे, फ्रस्ट्रेट झालेलो आहे. असे अनेक शब्द जे आहेत, की चिंता, नैराश्य हे शब्द अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्या म्हाताऱ्यांपर्यंतच्या सगळ्यांच्या तोंडात आपल्याला बघायला मिळतात. याचं कारण माऊलींनी एका वाक्यात संपवलंय. माऊली असं म्हणतात, "देखई पुढिलाचे ओझे, जरी आपुला माथा घेईजे, तरी सांगेई कान दटिजे धनुर्धरा." हे अर्जुना, दुसऱ्याचं ओझं जर तू स्वतःच्या डोक्यावर वाहत राहिलास तर का नाही तुला त्रास होणार? आपल्याला चिंता येते, फ्रस्ट्रेशन येते, नैराश्य येते, टेन्शन येते, हे सगळं का? कारण हे सगळं मी करतोय अशी माझी भावना आहे. हा माझा अहंकार जो आहे तो मला सातत्याने हे सांगतोय, हे सगळं तूच करतोयस, तूच करतोयस, तूच करतोयस. रिझल्ट काय? हे आपल्याला सगळे निगेटिव्ह येतात. कारण माऊली काय म्हणलंय? हे तुझं नाहीच. ते तू स्वतःच्या खांद्यावर घेऊन किंवा डोक्यावर घेऊन मिरवतोयस आणि म्हणतोयस की बघा कसं ओझं झालं. देखी पुढिलाचे ओझे, पुढिलाचं म्हणजे दुसऱ्याचं. जरी आपुला माथा घेईजे, तू स्वतःच्या डोक्यावर जर घेतलंस, तरी सांगई कान दटिजे धनुर्धरा. मग सांग बरं अर्जुना, तुला जड का वाटणार नाही? तू तर हलका आहेस. तू कोण आहेस नेमका? आद्य शंकराचार्य लिखित निर्वाण अष्टक आपल्या सगळ्यांना कदाचित माहिती असेल. मनोबुद्धी अहंकार चित्तानि नाहम, चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. मी मनही नाही, मी बुद्धीही नाही, मी चित्तही नाही, मी अहंकारही नाही. मी पृथ्वी नाही, मी आप नाही, मी तेज नाही, मी वायू नाही, मी आकाश नाही, मी कणीही नाही, मी आहे ते चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. तो एकमेव ईश्वर जो आहे तोच मी आहे. या पलीकडे मी काहीच नाही. आणि हे जेव्हा कळतं त्यावेळेला तो मीपणा ज्याला आपण म्हणतो, तो अहंकार जो आहे तो आपोआप गळून पडतो. हा गळून पडल्यानंतर तो माणूस जीवन जगणं विसरून जातो का? त्याला जगावं लागत नाही का? जगावं लागतं की. कित्येक साधू सत्पुरुष संत आपल्या महाराष्ट्रात आपण पाहिले, महाराष्ट्राच्या बाहेरही पाहिले. जीवन जगतात की ज्ञान प्राप्तीनंतर सुद्धा जीवन जगतात. मग ते काय असं म्हणतात का? नाही, नाही, मी नाही जेवण करते बरं का. हा परमेश्वर जेवण करतोय. नाही. ते काय म्हणतात? हे जे काही जेवण आहे हा माझ्या देवाचा प्रसाद आहे आणि मी प्रसाद म्हणून जेवण करेल. त्यांच्या एका घासात सुद्धा पोट भरतं. आपल्याला ती कृष्णाची गोष्ट माहिती आहे. दुर्वास ऋषींचं पोट भगवंतानी एका शेतामध्ये भरवलं होतं. अप्रोच बदलला की त्याच्यातले परिणाम जे आहेत ते बदलतात. त्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला की आपोआप परिस्थिती बदलते. वेगळं काही करावं लागत नाही. संतांच्याही आयुष्यात मान अपमान आले, संतांच्याही आयुष्यात अनारोग्याच्या गोष्टी आल्या, अनेक गोष्टी आल्या. स्वामी विवेकानंदांच्या आयुष्यात आलं, स्वामी रामकृष्ण परमहंसांच्या आयुष्यात अनारोग्य आलं, प्रत्येकाच्या आयुष्यात आजारपण आलं. पण ज्याला हे माहिती असतं की मनोबुद्धी अहंकार चित्त आणि नाहम, त्याला त्या गोष्टींचा आतून त्रास काहीच होत नाही. वेदना होत आहेत का? 100% होतात. जेवढ्या इतरांना होतात तेवढ्याच त्यांनाही होतात. सगळं काही सारखंच असतं. म्हणून या श्लोकामध्ये हे महत्वाचं आपल्याला शिकायचं आहे. मी बऱ्याच वेळेला उदाहरण देतो की ज्ञान का घ्यायचं असतं किंवा ज्ञान का मिळवायचं असतं, की एकदा ज्ञान मिळालं, आंबा कसा खायचा एकदा कळला ना, की आंबा छान प्रकारे खाता येतो. कुठलीही गोष्ट घाणेरडी, बरबटलेलं अंगावर सांडून काही करायची आवश्यकता नाही. आंबा छान प्रकारे त्याच्या रसाचा आस्वाद घेता येतो. पण जर तो माहितीच नसेल कसा खायचा, तर सगळं अंगावरती सांडेल, आणखीन कुठं लागेल आणि खाल्ल्याचा आनंद म्हणजे आनंद मिळेल, पण ते सगळं बरबटल्याचं एक वेगळंच कार्यक्रम होतो. मग ज्ञान प्राप्ती होण्याने काय होणार आहे? माझं जीवन कसं जगायचं हे मला कळणार. जीवन बदलणार आहे का? अजिबात नाही बदलणार.
तुमच्याशी लोक आज जी भांडतायत ती उद्या भांडणार नाहीत का? अजून भांडतील का ते? पण ती भांडल्यानंतरचा तुमचा जो प्रतिसाद आहे तो 100% बदललेला असतो. हे ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या चरित्रातली एक गोष्ट आहे की गोंदवलेकर महाराजांच्या मंदिरातल्या रामाचं जे म्हणजे मंदिर जे आहे तिथे एके दिवशी रामाचे सगळे दागिने जे आहेत ते चोरीला जातात रात्री. तर त्यांचा जो सेवक असतो मंदिरातला तो धावत धावत महाराजांकडे येतो. महाराज महाराज असं झालं म्हणे, सगळे दागिने रामाचे आहेत, सगळे सोन्याचे अस्सल दागिने. सगळे दागिने म्हणे चोरीला गेले. रामाच्या अंगावर एकही दागिना नाही. स्वाभाविकपणे आपल्यासारखी माणसं आहेत ती सामान्य आहोत. रागा झाला असता, उद्वेग झाला असता, कसं झालं, काय झालं, कोण चोर होता, त्याला देव पण कळत नाही का वगैरे वगैरे असं सगळं बोललं. गोंदवलेकर महाराजांचा त्याला प्रतिसाद असा होता की ते दागिने ज्याला गरज होते त्याच्यापर्यंत पोहोचले असतील. आपल्या रामाला त्याची गरज नाही. हे संत आहेत. आपण त्यांच्यासारखं होऊ शकतो का? 100% होऊ शकतो. प्रयत्न करायला काय हरकत आहे? पोहोचू नाही पोहोचू कोणाला माहिती आहे? प्रयत्न करायला काय हरकत आहे? आणि ही गुणांमधली जी वाढ आहे म्हणून सत्संग असतो. जो आपल्यातला सात्विक गुण सातत्याने वाढवत ठेवत असतो. कारण सात्विक गुण वाढायला लागला की आपला अप्रोच आपोआप बदलत जातो. अप्रोच बदलला की रिझल्ट बदलणार आहे कारण ऍक्शन बदलत जात. उद्या एखादा तुम्हाला असा भेटला, तो म्हणला मला सगळं आत्मज्ञान झालेलं आहे, मी म्हणजे कोणतरी वेगळाच आहे, मला तुम्ही काही कोणी शिकवायची गरज नाही, समजून घ्या हा अहंकारी माणूस आहे, मूर्ख माणूस आहे, काही कळलेलं नाही याला. सगळ्यात मूर्ख जर कोण असेल तर तो हाच आहे. पण तू जेव्हा म्हणतोय मला आत्मज्ञान झालंय, मला म्हणजे कोणाला? कोणाला आत्मज्ञान झालंय? शरीराला? मनाला? कोणाला आत्मज्ञान झालं? आत्म्याला आत्म्याचं ज्ञान झालं असं कसं म्हणता येईल? जर तुला आत्मज्ञान झालेलं आहे तर तू राहिलाच नाही ना. त्यामुळे मूर्खपणाचं आहे. म्हणून संतांनी कधीही अशी दर्पोक्ती केलेली नाही की मी सर्वश्रेष्ठ आहे, माझ्यासारखं कोणी नाही. आज एकही संत तुम्हाला सापडणार. मग पुढे माऊली म्हणतायत, तैसी शुभाशुभे कर्मे जिये निपजती प्रकृती धर्मे, तिये मूर्ख मतिभ्रमे मी करता म्हणे. तशी जी काही शुभ आणि अशुभ, चांगली आणि वाईट जी काही कर्म घडतात, जी निपजती प्रकृती धर्मे, हा जो प्रकृतीचा धर्म आहे त्या 3 गुणांनी युक्त, ह्याच्यामुळे घडतायत. ती मूर्ख मतिभ्रमे, ज्याची मती ही भ्रमिष्ट झालेली आहे, मूर्खपणाची आहे, तो म्हणतो हे सगळं मी करतो. बघा तुम्ही राक्षस, रावणासारखा राक्षस ज्ञानी होता का? ज्ञानी होता. सत्ता होती त्याच्याकडे, सर्वस्व होतं, शक्ती होती, सगळं काही होतं. पण घडलं काय? अहंकार. हे सगळं मी करतोय. गडबडला. नाश अटळ आहे. कोणीही असू दे, कोणी अहंकार. हे राक्षस झाले. आपण महाभारत ऐकतो, रामायण ऐकतो, ह्याच्यामध्ये प्रत्येकाला अहंकार झालाय का नाही? हनुमानाला अहंकार झाला, तो हनुमानाचा अहंकार प्रभू रामचंद्रांनी घालवला. अर्जुनाला अहंकार झाला, तो अहंकार भगवान श्रीकृष्णांनी घालवला. प्रत्येकाला अहंकार झाला. मग पुन्हा त्याला जागेवर आणावं लागतं. मग भगवंत तेच काम करत असतो. आणि म्हणून जीवनामध्ये गुरु का आवश्यक असतो? कारण गुरु ही सतत वाट दाखवत असतो. आणि हे गुरु कार्य करण्यासाठीच भगवंत श्री दत्त स्वरूपामध्ये अनेक युगानुयुग काम करतो. म्हणून दत्त हे गुरु आहेत. ईश्वराचं गुरुतत्व हे दत्त स्वरूप आहे. मग दत्तप्रभूंनी अनेक आविष्कार धारण केले. पुढे माऊली असं म्हणतायत, ऐसा अहंकाराधी रूढ एक देशी मूढ, तया हा परमार्थ गूढ प्रकटावा ना. सपराके मूर्ख माणसाच्या कानाखाली. माऊली असं म्हणतायत, ऐसा अहंकाराधी रूढ, जो अशा अहंकारावरती आरूढ झालेला आहे की हे सगळं मी करतोय, मी देवाचं करतो, मी असं झालो, मला ज्ञान झालं, मी व्हॉट एव्हर काय असेल ते, माझ्यामुळे हे सगळं घडतंय असं म्हणणारा सो सगळा अहंकारी. पण घडतंय कोणामुळं? जे निपजती प्रकृती धर्मे. एक देशी तो मूढ, तया हा परमार्थ गूढ प्रकटावाना. असं जो कोणी व्यक्ती आहे, मी करतो म्हणणारा, त्याला हे परमार्थाचं ज्ञान देऊ नये. तया हा परमार्थ गूढ प्रकटावाना. ती गीता कितीही सुंदर आहे, कितीही छान आहे, कितीही ज्ञानाने युक्त आहे, काही उपयोग नाही त्याचा.
आपल्या मराठीत म्हण आहे ना, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, गाढवा पुढं हा गाढव आहे. तर माऊलीने याला मूर्ख असं म्हटलेलं आहे, की त्याला कळतच नाहीये नेमकं त्याचं अस्तित्व काय आणि तो काय करतोय. कारण तो अहंकारामध्ये आरूढ झालेला आहे अहंकारावरती. अहंकार मीन्स काय? आपण बघितलं त्या निर्वाण अष्टकमामध्ये मनोबुद्धी मनोबुद्ध्य अहंकार चित्तानी नाहम. मन, बुद्धी, चित्त, अहंकार, अंतःकरण चतुष्टय, मनाचे 4 भाग जे किंवा 4 कप्पे आहेत, त्या कप्प्यामधला एक अत्यंत महत्वाचा भाग तो म्हणजे अहंकार. विदाऊट अहंकार आपण जगू पण शकणार नाही. की मला झोप आली असं म्हणायचं आणि तो अहंकारच आहे ना, कारण मी ही आयडेंटिटी कशी जपायची आपण? आणि ही नाही जपली तर मग संपलंच की. आणि अशी 2 उदाहरणं आवर्जून आपल्याला द्यावीशी वाटतील. कदाचित परिचित असतील. आद्य शंकराचार्य ज्यांनी हे निर्वाण अष्टक लिहिलं, जे अद्वैताचे फार मोठे साधक, उपासक आणि पुरस्कर्ते होते. या आद्य शंकराचार्यांची परीक्षा घेण्यासाठी आद्य शंकराचार्य ज्याला मणिकर्णिका घाटावरनं, काशीवरनं स्नान करून आले आणि त्यांचा नित्यक्रम असायचा, की घाटावरनं स्नान करून झालं की डायरेक्ट भोलेनाथाच्या दर्शनाला जायचं. तर त्या दर्शनाच्या मार्गावरती एक चांडाळ त्यावेळच्या ह्याच्यामध्ये निम्न जातीय तो मध्ये उभा राहिला त्याची जनावरं घेऊन. आद्य शंकराचार्यांच्या शिष्यांनी संस्कृत भाषेमध्ये कारण त्याच्याशी संवाद साधला आणि त्यांना सांगितलं की अहो तुम्हाला कळत नाही का शंकराचार्य झालेत बाजूला व्हा मार्गातनं. हा म्हणला मला काही संस्कृत येत नाही तुम्ही मला सांगून काय उपयोग आहे. आद्य शंकराचार्य म्हणले अरे तुला काही कळत नाहीये का की तू माझ्या रस्त्यातनं बाजूला हो मला भोलेनाथाच्या दर्शनाला जायचंय. तुझा स्पर्श मला झाला तर मी अपवित्र होईल. असं आद्य शंकराचार्यांनी त्याला सुनावलं. तो म्हणला की तुम्हाला एवढंच जर असेल तर तुम्ही मला बाजूला करा. पण आद्य शंकराचार्य म्हणतात ना अद्वैत आहे. मी आणि तू ह्याच्यामध्ये फरकच नाही. अहंकार जो आहे आयडेंटिटी ती मला सांगायची. ती त्यातली पुसटची रेषा जी आहे ती सांगायची. तर असा हा वार्तालाप होतो आणि हा वार्तालाप चालू असताना शंकराचार्यांना कळतं हे साधेसुधे कोणी नाही आपली परीक्षा घेण्यासाठी कोणीतरी आलेलं आहे. आणि आद्य शंकराचार्य त्यांना शरण जातात की देवा माझी चूक झाली पण आपण कोण आहात मला मूळ स्वरूपात दर्शन द्या. आणि स्वतः भगवान शंकर तिथे प्रकट होतात आणि ते तेव्हा त्यांना ते सांगतात जर तू अद्वैत म्हणतोस तर मी आणि तू हा चांडाळ आणि तुझ्यामध्ये फरक तो कसला तुला त्याचं काय वावगं होतं. तो भगवंतानी आद्य शंकराचार्यांना पण ज्ञान दिलं. ज्ञान का महत्वाचं आहे आणि पुन्हा त्यांचंच उदाहरण आहे. आता पुन्हा आयडेंटिटीचा भाग आहे. इथे ही एक गोष्ट पूर्ण झाली. दुसरी गोष्ट अशी, एकदा आद्य शंकराचार्य प्रवास करत असताना एका गावातनं दुसऱ्या गावात निघाले होते आणि मध्ये जंगलामध्ये एक हत्ती त्यांच्या मागे लागला. पिसाळलेला हत्ती होता आणि हत्ती मागे लागल्यामुळे आद्य शंकराचार्य जोराने धावत होते जीवाच्या आकांताने की कुठेतरी आपण वाचावं म्हणून. आणि म्हणून असं पळता पळता एका झाडाच्या मागे लपले की जेणेकरून हत्तीला दिसणार नाही. हे सगळे गावकरी पाहत होते. हत्ती निघून गेला. शंकराचार्य बाहेर आले. गावकरी सगळे हसायला लागले त्यांच्यावर. "का म्हणे तुम्ही तर म्हणता की तो आणि मी काही वेगळा नाही, याच्यातही तोच देव आहे, माझ्यातही तोच देव आहे. मग तुम्ही कशाला लपला? त्या हत्तीत तुम्हाला देव दिसला नाही का?" शंकराचार्य त्यांना म्हणले, "अगदी बरोबर आहे. तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे. काहीही चुकलेलं नाही. जर तुम्ही मला पळताना पाहिलं असेल, हे जर सत्य असेल, तर हो मी लपलोय. तुम्ही जर असं म्हणत असाल, की हत्ती आणि मी एकच आहे, तर तुम्ही पाहिलेलं चित्रच खोटं आहे. ना मी पळत होतो, ना हत्ती पळत होता. पण दोघंही एकच आहेत ना, कुठे जातील एकमेकांना? पॉइंट ऑफ रेफरन्स जो आहे, तुम्ही कोणत्या दृष्टिकोनातनं त्या गोष्टीकडे पाहताय, त्याच्यावरती अर्थ बदलतो. अहंकार असाच आहे. अहंकार हा आपलाच एक भाग आहे, पण तरी तो म्हणजे मी नाही, हे कळण्यासाठी ज्ञान लागतं. तिथपर्यंत पोहोचण्यासाठीची प्रक्रिया, त्यातला महत्वाचा टप्पा म्हणजे कर्मयोग. ॲक्शन का करायची? हे पूर्ण ब्रह्माचं ॲक्टिव्हिटी. कशाला करायची? काही गरज नाही. नाही केलं तरी काही आपल्या वाचून समाजाचं काहीही अडत नाही. समाजाची व्यवस्था करण्यासाठी परमेश्वर खंबीर आहे. तो कुठूनही व्यवस्था करेल किंवा त्याच्या त्याच्या कर्मानुसार त्या गोष्टी घडतील. आपण का करायचं? नॉट नेसेसरी. आत्तापर्यंत करत नव्हतो. आत्ता केल्याने असं काय फरक पडणार आहे? फरक पडतोय तो आपल्या इंडिव्हिज्युअलला.
ज्या वेळेला मी ही ऍक्टिव्हिटी करतोय, त्यावेळेला मला त्याच्यातनं काय गेन होते, ते जे ज्ञान आहे त्यांनी माझं आयुष्य बदलणार आहे. ती चिमणी घरट्यात बसेल की नाही बसेल हा वेगळा विषय आहे. ती बसावी म्हणून प्रयत्न करावे का 100% करावेत. पण त्यातनं काही मला जे मिळणार आहे, त्याने माझ्या आयुष्यात मला वाढ करता येतेय का? माझ्या गुणांमध्ये मला बदल करता येतोय का? दॅट इज मोर इम्पोर्टंट. तुम्ही मदत कोणाला केली, किती केली, कशी केली, डझंट मॅटर. हां, व्यावहारिक दृष्टिकोनातनं बघितलं तर त्याला निश्चित अर्थ आहे. पण आपण ज्या पर्पजनी करतोय, त्या पर्पजमध्ये त्याला काहीच अर्थ नाही. मग उद्या एखाद्या तुम्ही रस्त्यावरच्या भिकाऱ्याला उद्या कदाचित असं आपण गृहीत धरूया, की उद्या फक्त ₹5च जमा झालेत. तर त्या ₹5 एखाद्या निराधार बालकाला एक ₹5 छानशी Cadbury दिली, ती सुद्धा तितकीच मदत आहे. कारण ती ₹5 ची Cadbury देण्या इतपत का होईना, पण त्या परमेश्वराने ती संधी निर्माण केली. आणि हे जर मला कळलं, तर मला ₹5 काही फरक पडत नाही. आणि म्हणून आता त्या संतांचं नाव आठवत नाही. पण त्यांनी असं सांगितलं, की तुम्हाला ज्ञान मिळवायचंय किंवा हे आयुष्य जगायचं म्हणजे काय करायचं? म्हणजे ह्या सगळ्यातनं पळ काढायचा आहे का? आसक्ती ठेवायची नाही म्हणजे काय? की म्हणजे गोड खायचं नाही, हे खायचं नाही, असं करायचं नाही, तसं करायचं असं काही आहे का? तर ते म्हणले अजिबात नाही. ते म्हणले सिंपल आहे. आयुष्य, आध्यात्मिक जीवन जगणं खूप सोपं आहे. काय करायचं? आज तुमच्या ताटात श्रीखंड वाढलाय ना, आनंदाने श्रीखंडाचा आस्वाद घ्या. उद्या जर उपाशी राहावं लागलं, तरी सुद्धा त्या भगवंताचे आभार माना. जितके काल श्रीखंड खाताना आनंदी होता, तितकेच आनंदी आज उपाशी असताना राहा. हेच अध्यात्म आहे. बाकी काहीच नाही. हे ज्याला कळलं त्याला अध्यात्म कळलं. त्यामुळे अध्यात्म म्हणजे तुम्ही श्रीखंड खाणं किंवा कुठल्याही आनंदाच्या गोष्टींचा किंवा गोष्टींचा उपभोग घेऊ नका असं अजिबात नाही. सगळ्याचा उपभोग घ्या. तुम्हाला जे आहे त्याच्यामध्ये उपभोग घ्या. शेवटी ही सगळी प्रकृती ही गुणांच्या अधीन आहे आणि त्या गुणांनुसार आपल्या आयुष्यात एक-एक गोष्टी घडत जाणार आहेत. पण ऑलरेडी आपली कर्म झालेली आहेत ना. मागील अनेक जन्मांमध्ये आपण करून बसलेलो आहे. त्याचे रिझल्ट हे आपलं आयुष्य आहे आत्ताचं, चालू असलेलं. त्यामुळे मनुष्य जन्म कधी मिळतो? भागवतात आपल्याला सांगितलंय. ज्यावेळेला पाप आणि पुण्य हे बॅलन्स होतं, त्यावेळेला मनुष्याचा जन्म येतो. ज्यावेळेला पुण्य अधिक होतं, त्यावेळेला देवांचे जन्म मिळतात. ज्यावेळेला पाप अधिक होतं, त्यावेळेला मनुष्येतर योनी मिळते. हे डिफाईन्ड आहे. ऑलरेडी रूल अँड रेग्युलेशनमध्ये, बुक रूलमध्ये हे लिहिलेलं आहे. ज्या अर्थी मला मनुष्य जन्म मिळाला आहे, याचाच अर्थ माझे पाप आणि पुण्य हे बॅलन्स आहेत. आज पुण्य मिळालं म्हणून सुखाच्या आयुष्यात दिवस आलेत. उद्या पापाचे दिवस ज्यावेळेला भोगायची वेळ येईल, त्यावेळेला दुःखाचे दिवस येणार आहेत. ही रोलर कोस्टर राईड माझ्या आयुष्यातली चालूच राहणार आहे. म्हणून याला सुख आहे, त्याही वेळेला मला बॅलन्स राहायचंय. याला दुःख आहे, त्याही वेळेला मला बॅलन्स राहता यायला पाहिजे. ते अध्यात्म आहे. म्हणून ज्याला हे कळत नाही, जो ह्या अहंकारामध्येच बुडालेला आहे, की मी म्हणजेच सर्वस्व आहे. माऊली असं म्हणतात, "तया हा परमार्थ गूढ प्रकटावा ना." मग काय करायचं? मग अशा मूर्ख माणसांसाठी काय करता? त्याला काय सोडून द्यायचं का? अजिबात नाही. हे असो प्रस्तुत सांगी जैले तुझं हित, ते अर्जुना देऊन चित्त अवधारी पा. आता ह्याच्या पुढं मी तुला सांगणार आहे, की अशा मूर्खांसाठी तुला काय करायचं? त्यांना सोडून नाही द्यायचं वाऱ्यावर. त्यांनाही घ्यायचंय कारण त्यांनाही परमेश्वराचीच वाट दाखवायची आहे. त्यांच्यासाठी काय? श्लोक क्रमांक 28. कर्म करायचं ते कसं करायचं ते भगवंत आपल्याला इथे सांगतोय आणि कर्म होण्याचे रूट कॉजेस जे आहेत तेही आपल्याला समजून सांगतोय. मग 28वा श्लोक आपल्याला आणखीन डिटेलमध्ये हे घेऊन जाणार आहे, की हा 27वा आपल्याला पहिलं त्यांनी सांगितला, की कर्म कशाच्या बेसिसवर घडतं. 28व्या श्लोकामध्ये तो आपल्याला पुढील विस्तारित गोष्ट सांगणार आहे, की तत्त्ववित तू महाभावो गुण कर्म विभागयोः गुणागुणेषु वर्तन्त इति मत्वा न संचते. सगळ्या गोष्टींचं काय म्हणूया स्ट्रक्चर जे आहे तो आपल्यासमोर मांडत चाललेला आहे. किती घ्यायचं, कसं घ्यायचं, काय घडायचं म्हणजे त्याचा प्रश्न. शेवटी श्रवण, मनन, निधिध्यासन. ठरल्याप्रमाणे 10:30 पर्यंत विषय संपवलेला आहे. आणि म्हणून ज्ञानेश्वरी का वाचायची किंवा का समजून घ्यायची? अशा छोट्या-छोट्या गोष्टींमधनं माऊली आपल्याला चपराकही लगवतात, मायेने कुरवाळतात सुद्धा आणि अडलेल्या-नडलेल्याला वाट सुद्धा दाखवतात. म्हणून आपल्याही आयुष्यात बरे-वाईट सगळे दिवस येणार आहेत. ज्याला बरे असतील त्याही वेळेला ज्ञानेश्वरी वाचावी. ज्याला वाईट दिवस येतील त्याही वेळेला ज्ञानेश्वरी वाचावी. कारण दोन्ही परिस्थितीमध्ये आपल्याला कसं जगायचं ही ती ज्ञानेश्वरी अथवा गीता शिकवणार आहे. त्यामुळे गीता हे सिद्धांत आहेत आणि ज्ञानेश्वरी हे दृष्टांत आहेत.
या दोन्हींचा आपण संगम साधून आपल्या जीवनाचं उत्कर्ष करून घ्यावा. शेवटी अल्टिमेट काय आहे तर उन्नती. उन्नती तेव्हाच होणार आहे ज्याला ज्ञानप्राप्ती होणार. जसं ज्ञान मिळेल तसं पुढचं. दुसरीत होतो त्यावेळेला थोडंच ज्ञान होतं. त्यावेळेला गणित फार अवघड वाटायचं किंवा एखादी भाषा जी आहे ती अवघड वाटायची. पुढच्या वर्गात गेलो तेच गणित सोपं वाटायला लागलं. का? ज्ञानप्राप्ती झाली. त्यामुळे आज जे पचायला जड जातंय, खायला खीर ती पचायला अवघड वाटतेय, हरकत नाही. जसं-जसं आपली लेव्हल वाढत जाईल, तसं-तसं आणखीन गोष्टी बदलणार आहेत. पण हेही लक्षात ठेवा, लेव्हल वाढली की चॅलेंज सुद्धा वाढत राहतात. आव्हानं ही नेहमी राहणार आहे. कारण ही आव्हानं आपल्याला घडवण्यासाठी आहेत. आपल्या आयुष्यातले बरे वाईट प्रसंग जे येतात, दोन्ही शुभ आणि अशुभ दोन्ही जे काही घडतं, हे आपल्याला घडवण्यासाठी येत राहतं. म्हणून जे काही आयुष्यात घडतंय, आज चांगले दिवस चालले असतील, तरीही चिंतन करा त्याच्यावर. वाईट दिवस आयुष्यात येतायत, चिंतन करा त्याच्यावर. कारण हे वाईटही दिवस जाणार आहेत आणि चांगलेही दिवस जाणार आहेत. पण त्या चिंतनातून जी ज्ञानप्राप्ती होणार आहे, ती ज्ञानप्राप्ती तुम्हाला पुढचं आयुष्य जगण्यासाठी बळ देणार आहे आणि ते पुढचं आयुष्य तुमचं जे असेल, ते अधिक सुंदर कालच्या दिवसापेक्षा असतं. आणि म्हणून दैनंदिन जीवनामध्ये स्वामी विवेकानंद जे म्हटलंय, की जर दिवसभरात तू स्वतःशी बोलायला 5 मिनिटं देऊ शकला नाहीस, तर तू फार मोठ्या संधीला गमावलंयस असं समज. स्वतःशी बोलणं म्हणजे काय? चिंतन करणं. आज काय घडलं माझ्या आयुष्यात? कसं घडलं? का घडलं? काय त्यातनं निर्माण झालं किंवा काय साधलं? वगैरे, वगैरे. जे आपल्याला त्यातनं चिंतन करायचं असेल ते. कदाचित त्यातनं 2 गोष्टी समजतील, कदाचित चुका समजतील, कदाचित काय अचीव्ह केलं ते समजेल. त्या बेसिसवर उद्याचा दिवस जगणं बदलून जाईल. म्हणून श्रवण, मनन, निदिध्यासन या 3 गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. फक्त एक स्टेप केली, मी फक्त श्रवण करत राहिलो, तरीही काही उपयोग होणार नाही. उपयोग काय होईल? तुमच्या कानांवरती खूप काही साठवलं जाणार आहे, आतमध्ये साठवलं जाणार. मे बी आफ्टर सम टाईम 2 महिन्यांनी, 10 वर्षांनी, 50 वर्षांनी, पुढच्या जन्मामध्ये कधीतरी ते साठवलेलं आहे, ते बाहेर येईल. त्याच्यावरती ॲक्शन घडू शकेल. तर त्यामुळे श्रवण केलेलंही वाया जातं का? अजिबात जात नाही. फक्त त्याचा परिणाम जो आपल्याला साधायचा आहे, फार उशिरा लागेल. आणि तेच जर केलेल्या श्रवणावरती जर चिंतन करू शकलात, केलेल्या चिंतनाचं निधिध्यासन, सेल्फ इम्प्लिमेंटेशन किंवा सेल्फ प्रॅक्टिस हे जर करू शकलास, शाळेमध्ये असतं बघा स्वाध्याय, स्वतः अभ्यास करायचा असतो. हा स्वाध्याय जर तुम्ही तुमच्या आयुष्यात करू शकलात, तुम्ही अधिक वेगाने त्या मूळ तुमच्या उद्दिष्टापर्यंत तुमचा जो यू शोधायचा आहे, मी कोण आहे, त्या ध्येयापर्यंत फार लवकर पोहोचाल. शेवटी ठरवायचं आपल्याला किती वेळात पोहोचवायचं. एखादा म्हटला, "नाही मला काही घाई नाहीये, निवांत पोहोचलं तरी चालेल." काही कुठली ज्ञानप्राप्ती केली नाही तरी चालणार नाही. सिंपल वे. त्यांनी फक्त श्रवण करत राहावं, भरपूर, भरपूर, भरपूर साठवण करत राहावं. येईल पुढची काने एक जन्मानंतर. त्याला हे पुन्हा रवंथ करून ती बाहेर येईल, ॲक्शन घडेल. पण करत राहायचं, कर्म सोडायचं नाही. कुठलंही असो कर्म. पुढच्या 28व्या श्लोकामध्ये आपल्याला आणखीन डिटेलमध्ये ह्या गोष्टी समजतात. तो आजचा हा श्लोक इथेच संपलेला आहे. मगाचचा विषय जो दृष्टांताचा आपण बघितला होता, गव्हाचा, खिरीचा आणि पोळीचा. त्याच्यातून आपण थोडं असं चिंतन करा, की जसं मी हे करतोय, मग मी हे असं म्हणू नये का? किंवा मी असं करू नये का? हे चिंतन आपल्याला अधिक चांगलं करता येईल आणि पुन्हा मी तीच अपेक्षा करेन. हा माझा स्वार्थ अजिबात नाही. केलं, नाही केलं तरीही मला काही फरक पडत नाही. पण तरी करावं अशी इच्छा आहे, की जे आपण ह्या गीताच्या सेशनमधनं होतं, वाचक कट्टामध्ये आपण काही वेगवेगळे विषय मांडतो किंवा पुस्तकं ऐकतो. त्याच्यावरती आपलं चिंतन, की आज मी काय कमावलं? मला ह्यातनं हे असं-असं वाटलं. भले ते 2 ओळीचं असेल, 2 शब्दांचं असेल, तरी सुद्धा ते करावं. कारण तुम्हाला ते 2 शब्द लिहिण्यासाठी 10 मिनिटं विचार करावा लागतो. आणि तो 10 मिनिटांचा विचार अधिक महत्त्वाचा आहे आणि तो विचार होत असताना आतमध्ये बरेच काही खालीवर, खालीवर चालू असतं. तेच तुमच्यातल्या गुणांचं कॉम्बिनेशन बदलायला भाग पडेल आणि त्याने कर्म बदलेल. कर्म बदलले की रिझल्ट बदलतील. त्यामुळे नशीब, नशीब म्हणून ओरडण्यापेक्षा नशीब बदलण्याचं सामर्थ्य आपल्याकडे भगवंताने दिलेलं आहे. ते सामर्थ्य घ्यायचं की नाही घ्यायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. त्यामुळे काल काय घडलं माझ्या आयुष्यात याचं चिंतन करण्यापेक्षा उद्या काय घडवायचंय मला माझ्या आयुष्यात याचा विचार केलेला अधिक बरा आणि तो आपल्याकडे चॉईस आहे. काल काय घडलंय ते बदलण्यासाठी माझ्याकडे चॉईस नाही. त्यामुळे काल कमी मार्क मिळाले, काल माझ्या आयुष्यात असं झालं, त्याच्यावरती अख्खं आयुष्य घालवण्यापेक्षा ठीक आहे, जे झालं ते झालं. त्यावेळच्या कॉम्बिनेशननुसार ती गोष्ट घडली. इट्स ओके. नाऊ नेक्स्ट. उद्या काय घडवायचंय माझ्या आयुष्यात? सरतेशेवटी भगवंतांनी जसं सुरुवातीलाच म्हटलं होतं अर्जुनाला सांगताना,
की तू ज्यांचं मला गुणगान गातोयस हे माझे बंधू आहेत, हे माझे गुरु आहेत. सांग पुढच्या जन्मात कोण कोणाचं असणार आहे. म्हणून हा जन्म फार काय म्हणूया सौभाग्याने आपल्याला मिळालाय, की मनुष्य जन्म त्यातनंही आपल्याला ऐकावीशी इच्छा पण होतीये, वाटतंय. सगळ्या जगात किंवा आपल्या डेली लाईफमध्ये ज्या काही आपण गोष्टी करतोय, ह्या सगळ्या लक बाय चान्स आहेत. त्याचं युटिलाइज करा, तरच आपलं जीवन अधिक समृद्ध होईल. अहंकार जर ठेवला मनात, माझंच ऐकलं पाहिजे, मग मी नाही, माझं नाही ऐकलं, मग मी नाही करणार वगैरे आणि हे सगळ्यांच्या आयुष्यात घडतं. हेच तर शिकवण आहे आपल्यासाठी. त्यातनं शिकायचं असतं आणि त्यातनं पुढे जायचं असतं. त्यामुळे जे काही आपल्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्याचा अल्टिमेट एम जो आहे तो ज्ञानप्राप्ती आहे. त्यामुळे गव्हाच्या खिरीला जसं आपण तुम्ही सगळ्यांनी जसं म्हणलं, की खीर रोज-रोज नाही खाल्ली जाऊ शकत. पण चपाती किंवा पोळी रोज खाल्ली जाऊ शकते आणि ती खावी. तसंच हे जे काही ॲक्टिव्हिटीज आहेत, आज असतील कदाचित उद्या नसतील, उद्या नवीन अजून काही असतील. हे सगळं हे तात्पुरतं आहे किंवा आपल्या त्या ज्ञानप्राप्तीच्या कारण आपलं मूळ उद्दिष्टच स्वयंप्रेरक आहे. स्वतःमधला जोपर्यंत हा यू जागा होत नाही, तोपर्यंत आपलं स्वयंप्रेरक उद्दिष्ट जागा पूर्ण होणार नाही. त्यामुळे हे सगळे उपक्रम त्या उद्दिष्टासाठी आहे. उद्दिष्टाला विसरून जर ॲक्टिव्हिटी झाली, तर त्या ॲक्टिव्हिटीला काहीच अर्थ राहणार नाही. एवढं फक्त आपण लक्षात ठेवावं.